बाजारामध्ये ORS नावाने उपलब्ध असलेलं प्रत्येकच पेय हे खरा ORS आहे का, की तुमचा चुकीचा विश्वास आपल्या बाळासाठी घातक ठरू शकतो? नमस्कार, मी डॉक्टर सचिन पावडे. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बघतायत की ORS बद्दल बरीच कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. याबद्दल काही माहिती जाणून घ्या. ORS हे एक असं पेय आहे की ज्यांनी हजारो मृत्यू हे लहान मुलांमधल्या डायरियांमध्ये वाचवले. लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये सुद्धा जे मृत्यू व्हायचे, कॉलराची साथ यायची, त्यावेळी सगळ्यात मोठं जे शोध आपण या सेंचुरीचा म्हणू शकतो तो म्हणजे ORS. व्हॅक्सिन नंतर सगळ्यात जास्त मृत्यू वाचवणारं पेय म्हणजे ORS. आणि याबद्दल बऱ्याचशा शंका कुशंका आपण सध्या वाचतोय. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी दिलेला एक लढा. बऱ्याचशा कंपन्या ORS लावून मार्केटमध्ये ORS विकायच्या, जे रेडी यूज ORS असं, आणि ते खऱ्या अर्थाने ORS नसून एक पेय होतं ज्याला आपण एनर्जी ड्रिंक म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शर्करा असायची आणि इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी असायचं. आपल्याला माहीत आहे की जेव्हा डायरिया होतो तेव्हा शरीरातलं पाणी निघून जातं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात. आणि जे WHOचं ORS आहे ते जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यामध्ये जे ग्लुकोजचं आणि इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण अशा पद्धतीने असतं की शरीर ते पाणी, जे ORS मधलं पाणी शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करतं आणि म्हणून आपल्याला हायड्रेटेड राहायला किंवा शरीरामध्ये ताकद राहायला, शरीरामधलं पाणी मेंटेन व्हायला मदत होते. काही वर्षांपासून बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये हायड्रा ORS किंवा स्मार्ट ORS नावाने एक शीतपेयाची बाटली मिळते आणि आपण बरेचदा ते ORS समजून पिऊन घेतो. त्यामुळे शरीराला फायदा होत नाही पण नुकसान होऊ शकतो. यातनं डिहायड्रेशनचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे या अशा प्रकारच्या ORS पासून दूर राहायला पाहिजे. म्हणून FSSAIनी 2022 मध्ये काही गाईडलाईन्स दिल्या आणि त्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की ते ORS लिहू शकतात, परंतु ते WHO नावाचं रिकमेंडेड ORS आहे की नाही हे लिहिणं त्यांना मॅन्डेटरी होतं. याचा फायदा या कंपन्यांनी घेतला आणि पुन्हा या ORSची विक्री मार्केटमध्ये चालू राहिली, जे की आपल्यासाठी फायद्याचं नव्हतं, त्याचं नुकसान बऱ्याच प्रमाणात होतं. त्यासाठी डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी एक मोठी लढाई लढली आणि आता ऑक्टोबर 2025 मध्ये FSSAIने मान्य केलं की आता कुठलंही ड्रिंक जे ORS लिहितील ते ORS हे WHOचं मानांकन असलेलंच ORS असलं पाहिजे. WHOने ठरवल्याप्रमाणे त्यात ग्लुकोजचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण त्याच प्रमाणात असलं पाहिजे. अन्यथा कुठलंही ड्रिंक हे ORS म्हणून आता विकता येणार नाही. परंतु कंपन्या त्यामध्ये सुद्धा काही शोध काढतायत, त्यांना जुना माल विकायचा आहे आणि त्यामुळे सुद्धा आता एखादी लढाई लढली जाईल की आम्हाला जुना माल संपेपर्यंत हे ORS नावाने विकू द्या. त्यामुळे आपण अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. आपण जेव्हा मार्केटमध्ये जाल, जे ORS आपण घ्या, लक्षात ठेवा की ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलेल्या प्रमाणात बनलेलं ORS आहे का नाही हे त्यावर लिहिलेलं आहे की हे नक्की बघा आणि मगच ते आपल्या बाळाला किंवा स्वतः घ्या. जे मार्केटमध्ये हेल्थ ड्रिंक अवेलेबल आहे ते चवीला खूप सुंदर असतात, त्याच्यामध्ये गोडवा भरपूर असतो. ते एक एनर्जी ड्रिंक म्हणून तुम्ही वापरू शकता, परंतु ते डॉक्टरांनी रिकमेंड केलेलं ORS नाही. डॉक्टरांनी रिकमेंड केलेलं आजारासाठी लागणारं जे औषधाचं जे ORS आहे ते ORS योग्य प्रमाणात सोडियम, पोटॅशियम आणि ग्लुकोज याची मात्रा असलं पाहिजे. त्याचे पॅकेट मार्केटमध्ये सॅचेट अवेलेबल असतात. 1 लिटर पाण्याला किती टाकायचं किंवा 200 ml पाण्याला किती टाकायचं त्याच्यावर लिहिलेलं असतं. त्या प्रमाणात ते वापरलं गेलं पाहिजे. ते अधिक कॉन्सन्ट्रेटेड किंवा अधिक डायल्युटेड जायला नको, त्यामुळे शरीराला ते घातक ठरू शकतं. आणि जर रेडी टू यूज तुम्ही ORS जे मार्केटमध्ये अत्यंत चांगल्या पॅकेजमध्ये बनलेले असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, मुलांना आवडतात, ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर काही ते उपलब्ध आहेत, परंतु त्यावरती WHO रिकमेंडेड आहे की नाही हे बघून मगच आपल्या मुलांना द्या, जेणेकरून त्याचा फायदा होईल, नुकसान होणार नाही. ही माहिती इतरांपर्यंत